ट्रॅकवर मिस्टर रोनक सज्ज झालाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला चेंडू, चांगला डप्पा, चांगली लाईन बघायला मिळतंय. खेळण्याचा प्रयत्न बघायला मिळाला नाही. चेंडू सरळ निघून जातो एसटी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात, अगदी आज शनिवारचा दिवस, सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख मान्यवर या ठिकाणी जनार्दन मामा पाटील सुद्धा उपस्थित होते. याच पंचकृषीतून त्यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात पुढे येताना बघायला मिळतंय. त्यानंतर तमाम ग्रामस्थ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून तमाम खेळाडू यांना आपण शपथविधी देऊन शपथमध्ये मात्र बंधन केलं आणि तिथून मात्र ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेस पुलटा चेंडू, नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आज मात्र या मैदानावर मोठ्या प्रमाणात नो येताना बघायला मिळालेत. कॉन्सन्ट्रेट थोडंसं स्लीप, कॉन्सन्ट्रेट थोडंसं लॅप आणि त्याचंच कारण नोचा इशारा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. विवान स्पोर्ट्स खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी आजच्या दिवसामध्ये अक्षय पाटील अँड ऑल कंपनीने करून दाखवले. बॅक टू बॅक दुसरा विजय नोंदवत असताना, म्हणून प्रत्येक मॅच ही खूप महत्त्वपूर्ण आहे. इथून तुमची प्रत्येक विजयी जी मुवमेंट आहे ती नक्कीच तुम्हाला पुढच्या फेरीमध्ये अतिशय लाभदायक ठरणार आहे. फ्रीडचे सिग्नल मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत. अकुडप्याचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त बाउन्स बघायला मिळाला आणि जिथून 1 फॉर दी ओव्हर असं पंचांच्या माध्यमातून वॉर्न सुद्धा केलं गेलंय. अगदी आपण बघू शकताय इथे फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ऑन असणार आहेत, कारण की जास्तीत जास्त हाईट गेला. आणि नक्कीच आपण बघू शकताय डीके आमचे साथी समालोचक धनंजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा आम्ही करतोय सहर्ष वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडंसं बिजी शेड्यूल आहे त्यांचं, परंतु आज पुन्हा एकदा उपस्थिती दर्शवले. वेलकम डीके, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. यावेळेस स्पिरिटचा चेंडू होता, जास्त काही यावेळेस करू शकले नाही फलंदाज आणि एकंदरीत चेंडू सरळ एसटी रक्षक यांच्या हातकंडामध्ये विसावला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोनक सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राईट आर्म ओर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅटच्या सहाय्याने अगदी मधोमध चेंडू निघून गेला एसटी रक्षकांच्या हातकंडामध्ये. रोनक या अगोदर गौतम याला सुद्धा मी बघितलं, खूप चांगल्या पद्धतीने हाईट फॅक्टर आणि रोनक त्याच पद्धतीने बघायला मिळतोय. शैली वेगवेगळी आहे दोन्ही खेळाडूंची, म्हणूनच क्रिकेटमध्ये आपण बघू शकताय जरी सुद्धा शैली वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा मनसुबा मात्र एक असला पाहिजे, योग्य त्या टप्प्यावर योग्य त्या लाईनवर. आणि जय हनुमान संघातनं एकाच संघातून खेळताना सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. एकीकडे रोनक असतील, एकीकडे गौतम असतील. हाईट फॅक्टर मोठ्या प्रमाणात युजेस, हाईटचा मात्र प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. परिपूर्ण बेनिफिट्स बघायला मिळत आहे यावेळेस. बघू शकतात बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केला. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फटक्याला योग्य ते टायमिंग दिलं आणि चेंडू सरळ निघून गेला 6 धावेंकरिता. यावेळेस ऑन साइडला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याकरिता फोर्स केलं नाहीये जतीन. थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवून खेळत असताना, कारण की इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की या अगोदरच्या सामन्यामध्ये माझ्याकडनं चुक्या झाल्या म्हणून संघाने चुक्या केल्या, म्हणूनच त्या चुक्यांवर आपण बघू शकता यावेळेस भर काढण्याचा प्रयत्न आहे. खास करून यशोदा 11 या संघाचे, यशोदया महाराज हा संघाचा आपण बघू शकतायत, कारण की सुभेदार आहे जतीन पाटील, तो आहे नॉन स्ट्राईक एंडला. म्हणून इथून संघाची कामगिरी जर चांगली व्हायची असेल तर त्याचं चालणं सुद्धा गरजेची गोष्ट आहे. यावेळी शरीरापासून दूर फेकला गेलाय, पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावेने दंडित केलं जाईल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळतंय. धावफलक आहे 9 या अंकांवर. परशुरामजी पाटील आणि जगदीशजी भोईर अशी जोडी आपण बघू शकतायत पंचांच्या भूमिकेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये एक धाव मिळते. एकेरीच्या साह्याने स्कोर कार्ड आहे 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साइडला वळवला. चौकार येतोय. चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन कार्ड. एक षटकांचा खेळ झालाय
आम्ही घेतोय छोटीशी विश्रांती. जोपर्यंत दुसरं पॉवर प्ले येईल या आपण ऐकूयात याच विभागातील आणि आमचे साथी समालोचक आमचे मित्र डी.के. पाटील धनंजय यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. धन्यवाद. हॅलो चिक वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक आणि सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 आपण पाहिलं तर सुंदर असं आणि शानदार असं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठलेही शुभकार्य म्हटलं तर आधी शुभकार्याला सुरुवात करण्याअगोदर श्री गणेशाचं नामस्मरण करूयात. जिच्या पदस्पर्शानं झालेली संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन असणार आहेत. ग्रामदेवता कुलदेवतेला वंदन करून पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या या SPL मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने पुन्हा जाऊयात. अजय मैदानावरती आलात. गोलंदाजी मार्क्सवरती बॅटची एज घेतल्या. नशिबाची साथ बहुधा बॅट्समॅनच्या बाजूने आहे आणि जतीन पाटील बंड्या यांच्या बॅटमधून बॅटच्या सहाय्याने चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर फरार. मिल्टिल रन 4 चौकार. डॉक्टर 40+ स्टार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यशोदा महाराज या गावचं एक प्रसिद्ध मंदिर म्हणून आपण तेही मंदिर सध्याच्या घडीला पाहतात. आणि त्या दोन संघादरम्यान चालू असलेली मॅच अजय वर्से जतीन. चेंडू सीमारेषेच्या पार 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 षटकार. नो बॉल साठी अजय यांच्यासाठी खास करून चेतन भोईर यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइस आहे. 200 रुपये आहेत. 4 नो बॉल आले तर 800, 5 आले तर 1000. 1000 दिवस पण सुटेल. आता प्रत्येकाला तेच वाटतंय. 2 पंच सध्या जगदीश भोईर सर आणि दुसऱ्या बाजूला आपले परशुराम पाटील गंभीर सर आहेत. नेहमीच आमच्या जोडीने पंचांच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी देखील त्यांची सातत्यपूर्वक राहिलेली आहेत. पण सध्या मैदानावरती जतीन देवनाथ पाटील इज ऑन फायर नाही रेग्युलरली फायर झालेला आहे. अजय पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्ट्रॉमिक स्ट्रोक झालाय. उंच गेला, दूर गेलाय, परंतु मैदानावरती अजयने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. जतीन पाटील यांना अजूनही विश्वास नाही बसला की हा झेल नक्की कॅरी केलाय का काय, पण मैदानावरती कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. गॉल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात प्रीतम पाटील मॅन फ्रॉम कंदरबाडाच्या विधी त्या गावामधून बिलॉंग करणारा खेळाडू आहे. तो सध्या मैदानावरती दाखल झालेला आहे. यशोदा महाराज संघाचा जर विचार केला तर जतीन पाटील, आशिष भोईर, योगेश भोईर, प्रीतम पाटील, प्रेम पाटील, हर्षद म्हात्रे, मुबीन शेख, धनंजय भोईर, घनश्याम भोईर, आदित्य गावडे आणि जिग्नेश म्हात्रे हे खेळाडू आपल्याला संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. सीमा पार. मिल्टिल रन 4 एक्स्ट्रा कव्हर चौकार. स्पर्धेचं प्रक्षेपण डीबीएन लाईव्हला आपण पाहतात. प्रोफेशनल कॅमेरामॅन सध्या रोहित चौधरी या ठिकाणी मात्र प्रत्येक श्रणचित्र मात्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि कॅमेरामॅन संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये रोहित चौधरी यांच्या नावाने देखील चर्चा सातत्याने राहिलेली आहे. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा ओव्हर द विकेटने अजयचा बॉल पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॉलला अगदी गॅप मध्ये ढकललाय आणि चेंडू मात्र पुन्हा निघून चाललाय सरळ सीमारेषेच्या पार, जिथे विवान स्पोर्ट्सचा खास करून डगआउट आहेत त्या डगआउटच्या दिशेने चौकार.
यशोदा महाराज संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला जर पाहिली तर भावेश आम्हाला माहिती देतात धावसंख्या धावफलकावरती 35 रन ऑन दी बोर्ड लगावले गेले, 35 ऑन दी बोर्ड लगावले, 2 षटक मैदानावरती आपण संपली गेलेत आणि 2 षटकानंतर 35 धावा ॲक्युरेट धावफलकावरती लगावल्यात. चला डीजे सुमितच्या दिशेने जाऊयात, एक संगीत ऐकूया आणि पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने. षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. व्यासपीठावरती सध्या आपल्या प्रमुख स्टेजवरती जर आपण पाहिलं तर नितीनजी गावडे बसलेले आहेत, विजयजी मात्रे आहेत, प्रथमेश भोईर, मयूरजी पाटील, विशाल पाटील, चेतन भोईर, दिगंबर मात्रे आहेत, आमच्या साथ भावेशी आहेत आणि इथून जर आपण संपूर्ण डिबेट लाईव्हचा विचार केला तर सागरी आहे, त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर हर्षल यांनाही सध्याच्या घडीला आपण एडिटरची भूमिका मात्र बजावत असताना पाहतात. डीजे सुमित यांना पण सध्याच्या घडीला पाहतात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलाय व्हॉइस ऑफ शिरसाट आमचे जवळचे मित्र आदेशजी यांचा आवाज आहे तो आपण या ठिकाणी ऐकलेला आहात. काहीसा वेळ अगदी कमी असल्या कारणामुळे स्पर्धेसाठी मात्र जितका वेळ मिळेल तितका देण्याचा प्रयत्न या ठिकाणी अगदी करतोय. राम भाबर गोलंदाजी मार्क्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. कुंभारपाडा या परिसरातून बिलॉंग करणाऱ्या खेळाडूपैकी आपण राम भावर यांना सध्या मैदानावरती पाहतायत. कशा प्रकारे आज राम भावर मैदानावरती गोलंदाजी करणार, 2 षटकांमध्ये तर या ठिकाणी धावा कुठल्या गेल्यात मैदानावरती, रन 35 रन आतापर्यंत बनवले गेलेले आहेत. प्रत्येकाला आवडणारा खेळ क्रिकेटचा खेळ आज खेळताना शिरगावच्या माध्यमातून शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतायत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि चेंडूनं गाठलाय दूरवरचा पल्ला. बॅटर मैदानावरती सध्याच्या घडीला फायरिंग करतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. हर्षद यांच्या आलेला लॉंगेस्ट डिस्टन्स गाठणारा षटकार हर्षद परशुराम मात्रे मॅन फ्रॉम रायपाडा, जयदुर्गा रायपाडा संघासाठी क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. सध्या मैदानावरती त्याची बॅट बोलू लागलेली आहे आणि हर्षद यांच्या बॅटमधून हा दूरवरचा षटकार आपण पाहिलेला देखील आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु आताचा बॉल खाली राहिला तिथे देखील राम देखील काही कमी नाही, ते देखील मैदानावरती चांगली गोलंदाजी दर्शवू शकतायत हे दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती सध्याच्या घडीला करतायत राम भावर आणि निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलेला आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला आहे. प्रत्येक जण आज शिरगाव गावच्या माध्यमातून शिरगावचे ग्रामस्थ, शिरगाव गावचे गावकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. रायपाडाचे ग्रामस्थ, खंदरपाडाचे ग्रामस्थ, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून टाकपाडा असेल, कुंभारपाडा असेल, या परिसरातील सर्व संघ खेळतात आज या ठिकाणी एकत्रितपणे. फटका छान खेळला, पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र वेगाने त्या ठिकाणी पुढे आले. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला दिसलाय आणि रनिंग बिटवीन द विकेट ही मात्र योग्य रीतीने ताळमेळ चांगला दिसलाय. त्याच्या कारणामुळे 2 धावा आहेत, त्या 2 धावा मैदानावरती इझिली या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळाले. आम्हाला भावेश माहिती देत आहेत धावफलकावरती धावा लगावल्यात 43 धावा. आकर्षक अशा ट्रॉफी आहेत, मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल आहेत, एक कूलर देखील दिले जाणार आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी आज शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हा आणि अंडर 21चे जे खेळाडू त्यांच्यासाठी विशेषतः कूलर ठेवण्यात आलेला आहे, ही महत्वाची बाब आहे. आणखीन एक ओ हो 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 हर्षद मात्रे यांच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार खणखणीत मॅक्सिमम यूज इट सिक्सर 6 रन. सध्या मैदानावरती आणि हर्षदही आलाय. हर्षदने सध्या मैदानावरती फायरिंग सुरू केलेली आहे. वॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय हर्षद. पुढे मैदानावरती रेडी ओव्हर द विकेटने. पायावरचा बॉल, पॅडवरचा बॉल, त्याला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला. एक धाव त्या ठिकाणी यशस्वी घेतला. दुसरा धाब्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने फेकी केलेत, परंतु कदापि दुसरी होऊ शकले असते. नाही प्रयत्न केले, थांबवलं, कारण की प्रीतम देखील सेट आहेत, हर्षद देखील सेट आहेत आणि अशा श्रेणी विकेट न गमावण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समॅन करतायत. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा ह्या धावफलकावरती लगावल्या टीम यशोदा महाराज संघाच्या. अगेन्स्ट आपण पाहिलं तर डॉक्टर 40+ स्टारचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
विभान स्पोर्ट्सचा मॅच झाला, त्याच्यामध्ये डॉक्टर 40+ स्टार 11चा संघ झाला. त्याच्यामध्ये पहिला मॅच जिंकला विभान स्पोर्ट्सने. दुसरा मॅच पार पडला यशोदा महाराज आणि JDR रायपाडामध्ये. त्याच्यामध्ये JDR रायपाडा जिंकलात. त्याच्यानंतर JDR रायपाडा आणि विभान स्पोर्ट्समध्ये मॅच पार पडलात. प्रथमेश ओगे त्यांचा तो संघ आपल्याला खास करून पाहायला मिळतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफ्टमच्या बाहेर घेऊन गेले बॉलला आणि त्या ठिकाणी यशस्वी राम अगदी चांगली गोलंदाजी मैदानावरती. 1 ते 2 चेंडू परंतु थोडेसे खराब हाताळले, पण त्याच्यानंतर कमबॅक करणारा षटक राम भावर यांचं मैदानावरती पाहायला मिळालं. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 ओव्हरमध्ये रन आहेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर 50 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुद्धा झालेले आहेत. पाणी मैदानावरती गेलेले आहेत. तोपर्यंत DJ सुमित डॉक्टर पांडुरंगजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत आपल्या अगदी डगआउटमध्ये. तिथे त्यांचा संघही आपल्याला सध्या मैदानावरती पाहायला मिळतो आणि विशेषतः ही मॅच ही महत्त्वाची आहे. भावेशने नुकताच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. या मॅचमध्ये जो संघ पराभवाच्या छायेमध्ये जाईल त्याला पुन्हा 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. जो संघ ही मॅच जिंकेल त्याला JDR रायपाडा सोबत आणखीन एक चान्स मिळेल. स्वागत आहे. पुण्याच्या व्यासपीठावरती दाखल होत आहे. सध्याच्या घडीला आता हर्षद आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हर्षदचे सध्या आपण हायलाइट सध्या स्क्रीनवरती पाहतो. शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये कशा प्रकारची बॅटिंग त्याने केलेली आहे. आक्रमण त्यांनी सातत्याने चढवलं मैदानावरती. रोनक यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक खेळला होता. उंच भरपूर मात्र हा चेंडू गेला होता आणि तितका लांब वरती मात्र चेंडू पडला होता. ते देखील आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. शॉर्ट पुलचे पटके चांगले खेळले. कव्हरला एक चांगला स्ट्रोक त्याने मात्र खास करून पटकावला होता. तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण प्रीतम यांना मैदानावरती पाहिलं. प्रीतमने देखील चांगला खेळ दाखवला. प्रीतम यांची इनिंग देखील खूप महत्त्वाची होती. आता सध्या मैदानावरती दोन्ही टीम रेडी देखील झालेल्या आहेत. 2 बॅट्समॅन मैदानावरती पाहायला मिळतात. रोनक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजय. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघासाठी खेळताना गेली कित्येक वर्ष आपण अजय यांनाही पाहिलेलं आहे. दुसऱ्या बाजूला रोनक यांना आपण पाहिलं. यंग टॅलेंटेड खेळाडू देखील मागील 3 ते 4 वर्षांमध्ये रोनक यांनी देखील पाठीमागे पाहिलेल्या नाहीत. परंतु त्याच्याच विरुद्धात जतीन पाटील बंड्या यांना मैदानावरती घेऊन आलेले आहेत, जे जयदुर्गा रायपाडा संघासाठी ज्यांनी गेले कित्येक वर्ष रायपाडा संघाचं नेतृत्व केलेलं आहे ते जतीन पाटील बंड्या मैदानावरती असणार आहेत. म्हणजे 3 धमाके सध्या मैदानावरती आपल्या समोर आहेत. दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल बंड्या. पहिला बॉल कडक ड्राईव्ह केला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला भेदत निघून जाईल का? क्षेत्ररक्षक पाठलाग करतात शेवटपर्यंत. त्या ठिकाणी मात्र बॉलला रोखण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदत चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पार. पहिल्याच बॉलवरती खणखणीत चौकार. उमेद सर्व काही आता अजय आणि दुसऱ्या बाजूला रोनकवरती आहेत. 90चं लक्ष आहे, पण याही 2 खेळाडूकडे ॲबिलिटी आहे, टेम्परामेंट आहे, टॅलेंट आहे दोघांकडे. जतीन पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 19.
नंबर मात्र स्टेजच्या मागून आला पण हसतच आला का आला ते नाही माहीत. स्टेजच्या पाठीमागे आता काही गडबड आहे का ती पण पाहावं लागणार आहेत. पण कदापि आता ते नाही सांगत ते सतत आम्ही बॉल आणण्यासाठी जातोय ह्याही गोष्टी आहेत. धावपलकावरती धावा लगावल्या गेलेल्या संघाच्या एकूण धावा पण पर्यंत धावपलकावरती 11 धावा. एक बॉलचा काही संपला तर ते आणि भावेश यांच्याशी संपर्क झाला. भावेश देखील आमच्याशी त्याही गोष्टीची चर्चा केली की नाही 90 धावा देखील चेस होऊ शकतात. म्हणून मी म्हटलं ना शिरगाव स्पोर्ट शिरगावची ती स्पर्धा आठवा. 40+ ची स्पर्धा याच मैदानावरची आठवा. तिथे देखील आपण पराक्रम पाहिलेले आहेत. वरती 15 रन आणि बॉलचा विचार केला तर आता मैदानावरती 2 बॉलचा खेळ संपला गेलेला आहे. 15 रन लगावले गेले. शिरगाव गावचे खेळाडू, खंदरपाड्याचे खेळाडू, टाकपाड्याचे खेळाडू, कुंभारपाड्याचे खेळाडू आणि रायपाड्याचे खेळाडू आज एकत्रितपणे खेळत आहे शिरगाव प्रीमियर लीग. थांबल्या थोडंसं थांबल्या बाहेरून देखील काही रिॲक्शन वाढलेले आहेत. डॉक्टर 40+ डगआउट नक्की तिथे पाहणं गरजेचं आहे. कोण कोण बसलेले आहेत याही गोष्टी तिथे पाहणं गरजेचं आहे. धपलकेवरती धावा लगावल्या गेल्या 15 धावा. जतीन पाटील बंड्या पुण्याच्या मैदानावरती रेडी. श्रमता जतीन पाटील बंड्या यांच्याकडे देखील प्रचंड आहे. दाखवतात का पुण्यात पाहूयात. घेतलाय आणि फलंदाज मात्र बाद होतील. हर्षदने घेतला कॅच. जतीन पाटील बंड्याने विकेट मिळाली. रोनक ज्या विकेटचा अट्टहास केला होता तीच विकेट मैदानावरती गमवावी लागली. फलंदाज बाद गॉन. आणि आज संपूर्ण संघाला ड्रेस कोड देखील खूप छान पद्धतीने दिला गेला आहे. संपूर्ण टी शर्ट्स पॅन्ट ट्रॅक्स ह्या गोष्टी मात्र राजू भोईर यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या. त्यांचंही मनापासून आभार असतात. आणि खूप छान पद्धतीने चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ संपला. 15 धावा आहेत धावपलकावरती. 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. सचिन मैदानावरती आला. सचिन यांच्याकडे देखील क्षमता आहे. ॲबिलिटी त्यांच्याकडे देखील आहेत. मैदानावरती आज कशा प्रकारे बॅटिंग करतात पुन्हा पाहूयात. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आलेला आहे. थोडंसं संयम दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू मैदानावरती पुन्हा फेकला गेलेला आहे. धावपलकावरती मात्र धावा संघाच्या अजूनही आपण पाहिलं तर आता रोखल्या गेलेल्या आहेत. पंधरा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या आता मात्र बाहेर आहे. जास्त बाहेर आहेत. पंच आता वळतायत. परशुरामजी पाटील गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट बॉल इशारा करतायत. धावपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. आज काही जणांचे आपण पाहिलं तर अगदी वडील खेळतात, काही जणांचे मुलं खेळतात, काही जणांचे अगदी भाऊ खेळतात. त्यांना पाहण्यासाठी प्रत्येक जणांचं या ठिकाणी मोठी गर्दी करून आहेत. उद्या रविवार आहेत. रविवारच्या दिवसामध्ये तर भरपूर सारी मजा या मैदानावरती येणार आहे. धावपलकावरती धावा 16 धावा. जतीन पाटील बंड्या पुन्हा त्या मैदानावरती रेडी. समोर सचिन. आक्रमण सचिन यांच्या बॅट मधून चेंडूला मात्र पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पार पार पार. आणखीन एक मच निडेड षटकार. बिगडा झाडाकडे तर ढोल ताशा मैदानावरती कोणाचा तरी वाजू लागलेला आहे. ह्याही गोष्टी आहेत. अरे बँड बाजा 12 सर्व काही येईल उद्या. आता जो जिंकेल तो उद्या तयारी देखील करेल. बँड बाजा 12 सर्व काही या मैदानावरती घेऊन येईल. धावा धावपलकावरती सध्याच्या घडलं जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा काही संपला. 5 बॉल नंतर धावा आहेत 22. 22 धावपलकावरती लगावल्यात. समोरच्यानं 89 केला. 90 करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवा. स्वतःला सांगा आय कॅन डू इट. करू शकतोय हे स्वतःला म्हणण्याची क्रिकेटमध्ये गरज आहे. आणि ते जर म्हटलं ना क्रिकेटमध्ये सर्व काही गोष्टी इझी आहेत. शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. हो
डायरेक्ट हिट. ओ नाही नाही नाही, थ्रो नाही, थ्रो नाही, थोडंसं गॅदर नाही करू शकले, चेंडू दूरवरती हाताळण्याचा प्रयत्न, परंतु आता सचिन नाही नाही काही करायची, अजयने तेच सांगितलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू आहेत, तो निर्धाव चेंडू आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती संपला. धावा धावफलकावरती 22 करायच्यात मैदानावरती रन 90 धावेचा पटला करताना समीकरण सध्या मैदानावरती आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 68 रनची अजूनही गरज आहे. 68 होतील की नाही होणार याची चर्चा मैदानावरती करूयात. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत. शारुदत्त सापण्यानी हेमंतजी पाटील यांचा संघ आपण पाहतात. यशोदा महाराज संघ, डॉक्टर 40+ स्टार डॉक्टर पांडुरंगजी पाटील यांचा संघ आपल्याला सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. हे दोन ऑनर आहेत सध्या या दोन टीमचे आणि त्यांच्यामध्ये देखील आता रेस लागलेली आहे. लक्ष मैदानावरती 90 धाब्यांचं घनश्याम भोईर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती, गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत 22. आता बाहेरून भरपूर काही गोष्टीची ॲक्शन रिॲक्शन सध्या वाढली जात आहेत. इथे डॉक्टर 40+ स्टारचा संघ बसलेला, तिथे डगआउटमध्ये काही खेळाडू देखील आहेत. पहिला बॉल घनश्याम, पहिला बॉल. हो हो, सुंदर लेन पाहायला मिळाली. घनश्याम भोईर यांची लेंथ अगदी ओळखली. अजय यांना पाहिलं कशा प्रकारे हालचाल सुरू आहेत आणि त्याच लेनते मात्र बॉल हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरून केलाय घनश्याम भोईर यांनी. पहिला बॉल थोडंसं फिरवला मैदानावरती आणि आम्ही म्हटलं ना की या मैदानावरती जो फिरवेल तो मैदानावरती राहील. वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. येस, बॅटिंग करणाऱ्या टीम कडून वाईट साठी रिव्ह्यू घेतला गेला आहे. तडंपार आता या ठिकाणी बिझी होणार आहेत. तडंपारकडे डिसिजन आहे, डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायर चेक करतायत, वाईट आहे नाही आहे, रेफर केला गेलाय. अंपायर्स कॉल तर या ठिकाणी अंपायर्सने वाईट नाही दिलेला आहे, तो देखील आपण या ठिकाणी आधीच म्हटलेलं आहे. पण तिथून आता रेफर केलं होतं आणि थर्ड अंपायर आहे, वाईट हा बॉल नसणार आहे. लाईनच्या थोडंसं मध्ये बॉल पाहायला मिळाला आणि रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतो टीम डॉक्टर 40+ स्टार संघाचा. योग्य वेळी योग्य डिसिजन, तुम्हाला योग्य वेळी योग्य तो रिव्ह्यू सिस्टम वापरावी लागेल अगदी मैदानावरती. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू झालेला दिसलाय आणि चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषेच्या पार. अजय यांच्या बॅटमधून दूरवरचा हा आलेला षटकार, 6 रन. षटकार मैदानावर त्याला 6 धाब्यांचा मोठा फटका मैदानावरती खेळला गेला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 28 ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. षटकार मैदानावर त्याला घनश्याम भोईर यांच्या विरुद्ध खेळला गेलेला षटकार आपण पाहिलेला आहे. ओव्हर द विकेट पुढचा बॉल पुन्हा मात्र प्रॉपर रेंज मध्ये आला बॉल. बॅटच्या क्षेत्ररक्षक नाही, चेंडू बिटवीन द गॅप, मात्र चेंडू फरार होईल सीमारेषेच्या पार. आणखीन एक अजय पाटील यांच्या बॅटमधून कडक सिक्सर, 6 रन. समीकरण सध्याच्या घडीला 21 बॉल मध्ये 56 धाब्यांची गरज आहे. 56च्या जुनी गरज आहे 21 बॉल मध्ये. काही गोष्टी म्हणून मी म्हटलं ना इम्पॉसिबल तिथून अगदी म्हणता येणार नाही मैदानावरती, सर्व काही गोष्टी पॉसिबलच आहेत. 56 धाब्यांची गरज 21 बॉल मध्ये. यावेळेचा बॉल आता आपण पाहिलं तर मैदानावरती आता वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. येस, आता थर्ड अंपायर
फिल्डिंग करणाऱ्या टीमनं चला रिव्ह्यू घेतला गेलाय, त्याच्यामुळे आता थर्ड अंपायर चेक करणार आहेत. थर्ड अंपायर घेतला की नाही? थर्ड अंपायर घेतला की नाही? हा चला, अंपायर्स कॉल आहे, तिथून व्हाईट बॉल आहे आणि थर्ड अंपायरकडे आता रेफर केले गेलेले आहेत. तिसरे पंच आता मैदानावरती पाहतायत, तिसरे पंच आता या टीव्ही स्क्रीनवरती पाहतायत. हा बॉल अगदी वाईड आहे की नाही आहे हे मात्र पाहण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. चला, वाईट बॉल थर्ड अंपायर कडून या ठिकाणी मात्र घोषित केला गेलेला आहे. 35 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 35 ऑन द बोर्ड लगावले गेलेले आहेत. चेंडू जखम मैदानावरती संपला गेला. आतापर्यंत या षटकातील विचार केला तर जवळपास 3 बॉलचा खेळ संपला गेलेला आहे. उर्वरित अजूनही 3 बॉल मैदानावरती शेष आहेत. पुढचा बॉल खुलबेटापाचा बॉल, यॉर्कर लेनचा बॉल, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला. एक रन या ठिकाणी मे, दुसरा रनचा प्रयत्न मैदानावरती नाही होणार. हर्षद मात्रे चेंडूला मात्र कव्हर करतात, फेकी करतात. तोपर्यंत एक रन या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 36. 36 ऑन द बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर 40+ स्टार आणि दुसऱ्या बाजूला यशोदा महाराज संघामध्ये चालू असलेले मॅच 90 धाब्याचा पाठलाग सध्या मैदानावरती सुरू आहेत. सेकंड ओव्हर आपण पाहतायत. फटका चांगला आहे, दर्जेदार टेक्निकल टायमिंग रित्या चेंडूला मात्र पाठवून दिलं जाईल सरळ सीमारेषेच्या पलीकडे. सचिन पाटील यांच्या बॅटमधून आलेला चौकार, धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. एकूण धावा 40 रन ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. आणि चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झालेत मैदानावरती. या षटकातील एकूण बॉल आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपला गेलेला आहे. 40 धावा धावफलकावरती लगावल्या आहेत. आता समीकरण जर पाहिलं तर बरोबर 50 ची गरज आहे. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 50 ची गरज आहे. 40 धावा झालेल्या 11 बॉल मध्ये. हवेमध्ये कळला मिस्टामिक स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत. या ठिकाणी बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती धनंजय त्या ठिकाणी होतो, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. सुंदर सुंदर पाहायला मिळाला. अठरा बॉलचा काही शेष आहे. 18 बॉलमध्ये 48 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघाचे एक एक जे रिव्ह्यू होते ते रिव्ह्यू या ठिकाणी संपले गेलेले आहेत. त्यामुळे आता फायनल डिसिजन जे अंपायरचं असणार आहे ते आता तुम्हाला मैदानावरती ग्राह्य धरावा लागेल. 18 बॉलमध्ये 48 धाव्याची गरज आहे. अठरा आणि 18 बॉलमध्ये 48 धाव्याची गरज आहे. आपल्या सिटी बारचे खास करून प्रताप बंदा आहे, त्यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे सहर्ष स्वागत आहे. त्यांनी आता नाही विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉलचा खेळ शेष आणि 18 बॉल मध्ये 48 धाब्याची गरज आहे. 18-48 वाला मॅच आहेत. मॅच कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. डॉक्टर 40+ स्टारच्या बाजूने जाऊ शकतो आणि यशोदा महाराज संघाच्या बाजूने जाऊ शकतो. एक षटक कमबॅक करण्यासाठी यशोदा महाराज संघाला हवा आहेत आणि या दुसऱ्या बाजूला एक चांगला षटक मैदानावरती ज्या प्रकारचे धावा आलेले आहेत. आणि आता डॉक्टर 40+चा सध्या विचार काय करतो संघ, विचार काय करतो माहिती का, त्याच्या मनामध्ये सुरू आहेत की 2 खेळाडू अजय आणि सचिन हेच मैदानावरती शेवटपर्यंत राहायला हवे. हाच मनामध्ये विचार सुरू आहेत. पण दुसऱ्या बाजूला यशोदा महाराजचा विचार सध्या काय सुरू आहेत, या श्रेणी विकेट जर आली ना तर यशोदा महाराज संघ या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करेल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर प्रीतम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अठरा बॉलचा खेळ शेष आहे. हो, आताचा बॉल आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर बॉल. पंच वलट्यात व्हाईट बॉलचा इशारा करतात, परंतु स्विंग भरपूर बॉल पाहायला मिळाला प्रीतम यांच्या माध्यमातून. प्रीतमने बॅटिंग चांगली केलेली आहे, गोलंदाजी जर चांगली केली तर आणखीन मजा येईल. 18 बॉलचा खेळ शेष आहे. 18 बॉलमध्ये विजयासाठी 47 धाव्यांची जुनी गरज आहे. शिरगाव प्रीमियर लीग SPL 2024 आपण पाहिलं तर शानदार आणि हे दमदार पर्व आज आपल्याला मैदानावरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी रेडी, ओ द विकेट.
फटका छान खेळला अजय पाटील यांच्या बॅटमधून. चेंडू थांबेल का? नाही थांबणार. बॉल वरती यायचं तुम्हाला, बॉलची वाट नाही पाहायची. बॉलची वाट पाहत राहिले, अगदी बॉल तुमची वाट लावणार आणि मैदानावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. मिळतील रन 4 चौकार. मॅच मध्ये पुन्हा रंगतदार सिच्युएशन मध्ये मॅच येऊ शकतोय. गोलंदाज मैदानावरती 17 बॉलचा खेळ, 17 बॉल मध्ये 43 धाव्यांची अजूनही गरज आहे. प्रीतम पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पाठीमागे खेळलाय, जागा बनवली, रूम केलं बॉलला आणि बॉलला पाठवलंय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. मिळतील रन 4. आणखीन एक दर्जेदार चौकार. रंगतदार सिच्युएशन मध्ये सामना येत असताना पाहायला मिळतं. 16 बॉलचा खेळ शेष आहे. 16 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर अजून 39 धाव्यांची मैदानावरती गरज आहे. मॅच होता कुठे, मॅच आला कुठे, हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठलाही श्रेणी बदलू शकतोय. फुलटॉप बॉल पलीकडे अजय पाटील यांच्या बॅटमध्ये षटकार. डीजेचं गाणंही वाजलं आणि भानुदास यांचा डान्सही सुरू आहे. पण नशीब भानुदास यांचं काय माहिती का, त्या बाजूला कॅमेरा नाही जाऊ शकत, कारण की तिथे कपडा आहे. नाही तर कपडा नसताना तर तिथे बरोबर तुमच्यावरती कॅमेरा आला असता. पण भानुदास वाडी सध्या खुश आहेत, भरपूर खुश आहेत, नाचतातही. आणि डॉक्टर पांडुरंगी पाटील यांचा संघ आहे, मग नाचणारच. भरपूर जण त्या ठिकाणी बसलेले आहेत, भीमसेनी आहेत, भरपूर जण आहेत. अगदी तिथून दिसत नाही म्हणून, नाहीतर प्रत्येकाचं नाव आलं असतं. 33 धाव्यांची अजूनही मैदानावरती गरज आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. 15 बॉलमध्ये बरोबर 33 धाव्यांची गरज. 90 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा होता. म्हणून म्हटलं ना की मैदान असं मैदान आहे, या मैदानावरती इतिहास, मोठमोठे रेकॉर्ड हे आपण सातत्याने पाहिलेले आहेत. आजही पुन्हा ते पाहायला मिळतात. पुन्हा मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. एक धाव या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळतात. ओ हो हो, मिसफील्डचा फायदा मैदानावरती डबल मध्ये होणार आहेत. एक डबल, 2 धावा क्रिकेटमध्ये खूप मायने ठेवणार असतात. 2 धावा पुन्हा मैदानावरती आलेल्या आहेत. 14 बॉलचा खेळ शेष आहे. 14 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज आहे. जो मॅच जिंकेल तो पुढे येईल, जो मॅच पराभूत होईल त्याचा प्रवास या ठिकाणी संपणार आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024च्या या पर्वामध्ये कोण जिंकेल, कोण पराभूत होईल याच्यावरती चर्चा आता भरपूर रित्या सुरू आहे. GDR रायपडा वेट करतात, त्यांच्यासोबत कोण खेळणार. फटका खेळायचा प्रयत्न पाठीमागे खेळला गेलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जुग्नेश वेगाने चेंडूवरती येतात. बॉलला अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली गेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्यात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 60. आणि अजय इंजुरी असल्या कारणामुळे देखील सध्या मैदानावरती चांगला खेळ दाखवतायत. 13 मध्ये 30 ची गरज. फुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र त्या ठिकाणी खेळला. हर्षद आता चेंडूवरती वेगाने बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न. मॅच आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 29 धाव्यांची गरज आहे. एक चांगलं षटक मैदानावरती हाताळलं तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला मैदानावरती चांगली गोलंदाजी जर मैदानावरती तिथून पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला तर मॅच मध्ये येणार. आणि एका षटकामध्ये धावा जर मैदानावरती घेतल्यात तर मॅच मध्ये पुन्हा बॅटिंग करणारी टीम देखील येऊ शकतात. मोमेंटम आता कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतोय, कारण की येणारे बॉल आहेत 12 आणि 12 मध्ये 29 धाव्यांची गरज आहे.
राजाजी भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. शिरगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये एसपीएल मध्ये आपण भेट दिलीत. थँक्यू, मनापासून आपला आभार आहेत आणि आपण आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार असणार आहेत. 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉलमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज आहे. आणि स्क्वॉड मधले जे तुमच्या स्क्वॉड मध्ये खेळाडू आहेत ते फक्त मैदानावरती जाऊ शकत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही खेळाडू जाऊ शकत नाही, ते आम्हाला आयोजकांनी कळवलेलं आहे. त्यामुळे ती विनंती असणार आहे. भानुदास, आता आपल्या 40 प्लसचे खेळाडू हे काय करतात तुम्ही? नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल होणार तुमचा. आणि कदापि आता माझ्याकडे व्हिडिओ आला ना तर तुम्हाला संपूर्ण आग्रिकोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये मी पाठवणार. 12 मध्ये 29ची गरज आहे आणि उद्या तुम्हाला खेळायचं आहे, त्याच्यामुळे आता मॅच पहा. हा, म्हणून मी म्हटलं की स्क्वॉड मध्ये जेवढे खेळाडू त्या स्क्वॉड मधला खेळाडू कुठलाही पाणी घेऊन मैदानावरती जाऊ शकतोय. हा, रखरखत ऊन आहे, भरपूर सारं ऊन आहे. उन्हामध्ये पाण्याची गरज तर मैदानावरती भासणार आहेत, त्याच्यामुळे पाणी हा मैदानावरती जाणं गरजेचं असणार आहे. मॅच मैदानावरती बदलेल का हाही प्रश्न आहेत. 12 बॉलचा खेळ शेष आणि 12 बॉलमध्ये 29 धावांची अजूनही गरज आहे. शिरगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आहे. सुपर डुपर हिट आणि मैदानावरती आता सध्याच्या घडीला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 29 वाला मॅच आलेला आहे. घनश्याम भोईर समोर आपण पाहिलं तर सचिन पाटील मैदानावरती चांगली आतापर्यंत घणागती प्रहार करणारी बॅटिंग सचिन यांची मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत. दुसऱ्या बाजूला अजय यांची बॅटिंग, म्हणजे अजय आणि सचिनचे जर विचार केला तर पार्टनरशिप देखील एक मोठी पार्टनरशिप सध्या मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत. घनश्याम, नो 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 बॉल नो बॉल नो बॉल मैदानावरती आलाय नो बॉल. आता नो बॉल आलाय, आता नो बॉल आला तर फ्री हिट मैदानावरती जरूर येत असताना पाहायला मिळणार आहेत. बारामध्ये 28 ची गरज आहे. मॅच मध्ये सामन्यामध्ये रंगत आता वाढली गेलेली आहेत. कशा प्रकारचा मॅच होणार, 12-28 करणार नाही करणार याची देखील चर्चा आता रंगली गेलेली आहे. चला घाई करा, मैदानावरती आता घड्याळामध्ये सध्या टायमिंग पाहिलं तर 4:15च्या सुमारास आपण सर्वजण आहोत. इथून जिंकेल तो खेळ जेडीआर रायपाडाशी 12-28 चा मॅच आहे. फ्री हिट मैदानावरती सध्या घडला पाहायला मिळेल. फ्री हिटच्या बॉलवरती फ्री फटका तुम्ही खेळू शकतायत. स्ट्राईक एनवरती सचिन फुल टच बॉल कनेक्ट नाही करू शकले चेंडूला. चेंडू मात्र निघून जातो गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. 1 रन मिळाली, फेकी चांगली झाली. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती नाही त्या ठिकाणी होणार. चांगल्या क्षेत्ररक्षकाची रचना पाहायला मिळाली. 11 बॉलचा खेळ शेष. 11 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 11-27 चा मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शिरगाव प्रीमियर लीग मध्ये सध्या रंगलेली मॅच डॉक्टर 40+ स्टार आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर यशोदा महाराज या दोन टीम दरम्यान सुरू असलेली सध्याच्या घडीला मॅच आपण पाहतायत. 11-27 वाला मॅच. घनश्याम भोईर वर्सेस अजय, मोठा बॅटल. यावेळचा बॉल चांगला बॉल आहे. आता चांगला बॉल आहे, आता सोडलाय का बॉल हा प्रश्न अगदी तिथे उपस्थित झालेला आहे मैदानावरती. परंतु अजय देखील आता स्वतःला सांगतात कदापि या बॉलला कट केला असतं ना तरी देखील आणखीन काही चित्र घडलं असतं. परंतु मैदानावरती ॲजली तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही वेळेवरती विचार करायची आहेत. 10 बॉलचा खेळ शेष आहे. 10 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 27 धावांची गरज. गोलंदाज घनश्याम भोईर, समोर अजय. फटका चांगला खेळला पुन्हा समोरच्या दिशेने. ओ 9 बॉलमध्ये 25 ची गरज आहे. चेंडू सध्या गॅपमध्ये गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आता वेगाने पुढे बॉल. ओ हो, सुंदर सुंदर फिल्डिंग. पण आता मैदानामध्ये सुरू काय आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप असल्या कारणामुळे जिग्नेश शाले बॅकअप करत असताना पाहायला मिळाले. आणि आता मॅच आहेत. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 24 धावेची गरज आहे. मॅच रंगलाय, सामना रंगला गेलेला आहे. अचानकपणे या मॅचने आता रंग घेतलेला आहे. 8 बॉलमध्ये विजयासाठी 24 धावेची गरज. घनश्याम भोईर पुन्हा मैदानावरती रेडी आहेत.
8 बॉलमध्ये 24 धावेची गरज. ओहो घनश्याम मैदानावरती पुन्हा आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. आज की शाम किसके नाम. आता हाही प्रश्न आता मैदानावरती उपस्थित झालेला आहेत. 7 बॉलमध्ये 24 धावेची गरज. अति सुंदर आता गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न घनश्याम भोईर सध्या करतायत. एक चांगला बॉल मैदानावरती पुन्हा जर टाकायचा आहे तर या मॅच मध्ये कमबॅक. एक चांगला फटका मारायचा आहे बॅटरला, पुन्हा त्या मॅच मध्ये कमबॅक. म्हणजे दोन्ही बाजूने संधी आहेत. एकाला चांगला स्ट्रोक मारायचा, दुसऱ्याला चांगला बॉल टाकायचा आहे. एक चांगला बॉल टाकल्याने मॅच मध्ये पुनरागमन होईल त्या टीम यशोदा महाराजचं. एक मोठ्या फटकाने कमबॅक होईल डॉक्टर 40 प्लसचं. फटका खेळण्याचा प्रयत्न करतो, नाही मोठा फटकाला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. प्रीतम वेगाने चेंडूवर त्याला. प्रीतम यांची फिल्डिंग, धावचीची संधी, विकेट त्या ठिकाणी मात्र मेल यात काही शंका नाहीत. सचिन यांची विकेट आता मैदानावरती मिळणार आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहेत. परंतु घनश्याम भोईर यांचं षटक काय राहिलेलं आहे. सुंदर षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये मला तर वाटतं की एकही मोठा फटका आलेला नाही, हे देखील विशेष आहे. आणि 6 धावा फक्त घनश्याम भोईर यांनी मैदानावरती दिलेले आहेत. अचानकपणे मॅचने आता रंग घेतलेला आहे. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 23 रनची गरज. डीजे सुमित. मध्ये 23 ची गरज आहे. 23 मध्ये जर 22 केल्या तर प्रेक्षकांना काय हवंय. प्रेक्षकांना सुपर ओव्हर हवे. प्रेक्षकांना आयोजकांना काय हवंय. कंपॅरिझन सध्या स्क्रीनवरती पाहूयात. 65 रन केल्या होत्या त्या ठिकाणी यशोदा महाराज संघानं. 65 वरती 1 विकेट होता 4 ओव्हरमध्ये. आणि डॉक्टर 40 प्लस अजूनही पुढे आहे 67 ला, परंतु 2 विकेट गमावल्यात. ही महत्वाची बाब आहे. तिथे 1 विकेट होता, इथे 2 विकेट आहेत. परंतु विकेट नाही पाहायचा, आता मैदानावरती रन पाहिजेत. शेवटचे 6 बॉलमध्ये 23 ची गरज आहे. पण आयोजक आणि आपल्या प्रेक्षकांना काय हवं आहे. प्रेक्षकांना सुपर ओव्हर हवे. सुपर ओव्हर. पण सध्या यशोदा महाराज संघ काय विचार करतो, नाही मॅच विनिंग. दुसऱ्या बाजूला संघ डॉक्टर 40 प्लस जो संघ आहे तो निदान विचार करतो विजयी, पण विजयाच्या अगोदर तो आता विचारही करतो की त्या 40 सुपर ओव्हरच्या दिशेने जाऊयात. तोही विचार होणार आहेत. 3 षटकार 1 चौकार झाला तर कदापि ती सुपर ओव्हर होणार. पण मैदानावरती तिथून 2 ते 3 चेंडू, म्हणजे आधी 4 चेंडूचा नाही विचार करायचा, आधी 2 चेंडूचा विचार करायचा आहे. 2 चांगले चेंडू या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक करणारे असणार आहेत. 6 बॉलचा केस शेष आहे. मैदानावरती गोलंदाज रेडी. पहिला बॉल आयएसपीएल चालू होती. आयएसपीएल मध्ये 9वा होता. आता हा अगदी 9वा नाही, परंतु हा षटकार आहे 6. नाही, शिरगाव प्रीमियर लीग आता आयोजन केलं, पण शिरगावच्या आपल्या सर्व आयोजकांना विनंती होते की तुम्ही 9वा पण ठेवायला पाहिजे होता. किती कोण लांब मारेल तिथे 9 रन पण द्यायला पाहिजे होता, मग माहीत पडेल. आणि पुढच्या वर्षी ते पण प्रयत्न करा. अजून एक कपडा 9व्याच्या बाहेर लावा, म्हणजे 9 रन पण देता येतील. इतका लांब फटका गेला होता अजय यांच्या बॅटमधून. आणि इंजुरी आहेत, अगदी त्रस्त आहेत इंजुरी पासून, परंतु मैदानावरती आता बॅटिंग दाखवत आहेत. हलक्यावरी धाबा आता मैदानावरती गरज आहे. 39 वरती सध्या नॉट आउट मैदानावरती बॅटिंग करतो सध्याच्या घडीला अजय पाटील. अजय यांची बॅट मैदानावरती बोललेले आहेत. आणि म्हणून मी म्हटलं ना की शिरगाव स्पोर्ट, शिरगावसाठी जय, विजय आणि अजय हे 3 असे खेळाडू होते, म्हणजे ज्यांच्या नावामध्येही होते जय, विजय आणि अजय. प्रत्येकाच्या नावामध्ये जय आहे. जयचा विजय होता, विजयचा अजयही होता, पण शेवटची अक्षर जय होती. आणि नेहमीच विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूमध्ये जय यांचाही तेवढा, विजय यांचाही आणि अजय यांचाही तेवढा महत्त्वाचा वाटा होता. सध्या अजय मैदानावरती आहेत आणि अजय यांची बॅट बोलू लागलेली आहेत. 5 बॉलचा खेळ आहे आणि 5 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. जिंकणार कोण. ओहो कमबॅक केला तर थोडासा मोकळा श्वास घेतला असेल अगदी गोलंदाजाने आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने. परंतु धनंजय आहेत, धनंजय यांच्याकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहेत. खंदरपाडा संघासाठी त्यांनी देखील इतकी वर्ष क्रिकेट खेळलेलं आहे आणि वाघोबा खंदरपाडा संघाचं नाव त्यांनीही अगदी गाजवलेलं आहे. त्याच्यामुळे आता मैदानावरती धनंजय देखील दाखवत आहेत. हंबी किसी से कम नाही मैदानावरती. 4 बॉलचा खेळ शेष आहेत आणि 4 बॉलमध्ये 17 रनची गरज आहे. 4-17चा मॅच आहे. धनंजयचा पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, कडक स्ट्रोक आहेत. ओ बॉल उडला होता त्या ठिकाणी. आता 2 रन आलेले आहेत. नाही आता भावेश होते, भावेशची पण ऍक्शन होती, पण आता जितक्या जोराने बोलणार तितका आवाज माईक मध्ये तुमचा पण जाणार आणि तुमचा आवाज गेला तर कदाचित आता युट्यूबला पण जाणार. चला दुखापत झालाय का नाही. ओके
3 बॉलचा खेळ, 3 बॉलमध्ये 15ची गरज आहे. एक चांगला बॉल मॅच मध्ये कमबॅक, एक चांगला स्ट्रोक मॅच मध्ये पुन्हा ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणून मैदानावरती पेश करणारी मॅच असणार आहेत. शिरगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा सुपर डुपर हिट आहेत आणि मॅच ही सुपर डुपर हिट वाला आहे. आता कॉमेडी किंग सध्या आशिष भोईर आलेले आहेत. आशिष भोईरांनी काहीतरी कानमंत्र दिलेला आहेत, पुन्हा मागे चालले 3 बॉलचा खेळ आहेत, पण धनंजय यांच्याकडे श्रमता, धनंजय यांच्याकडे ॲबिलिटी, धनंजय यांच्याकडे कौशल्य, ह्या सर्व काही गोष्टी धनंजय यांच्याकडे आहेत. खंडारपाडा संघासाठी खेळत असताना क्रिकेटपटू आपण त्यांना पाहिलेलं आहेत. 3 बॉलचा खेशेष, 15ची गरज. ओ फटका खेळला, दर्जेदार खेळला चेंडू बिटवीन द गॅप निघून चाललाय, चौकार मैदानावरती आलेला आहे. आता 2 बॉलचा खेळ आहेत, 2 बॉल मध्ये 11ची गरज आहेत. पण आपल्या आयोजकांना काय हवं आहे? आयोजकांना सुपर ओव्हर हवे आहेत, प्रत्येकाला सुपर ओव्हरच हवे आहेत. एक षटकार एक चौकार जर आला तर सुपर ओव्हर, 2 षटकार आले तर मॅच विनिंग, एक चांगला बॉल टाकला तर यशोदा महाराज जिंकणार आहेत. 2 बॉलचा खेळ, 2 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. 2 बॉल 11चा मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग नाही, परंतु ड्रेसिंग कंपल्सरी होती या स्पर्धेची. आणि सुपर ओव्हर का ठेवली तर याचंही कारण आहे की एन्जॉयमेंट ही प्रत्येकाला करायला मिळेल. वाईट मॅच मध्ये आलाय, वाईट मॅच होईल, फाईट टाईट सर्व काही आहेत. रिव्ह्यू संपलेले आहेत. चला मैदानावरती आता 2 बॉलचा खेळ आहे. 2 बॉल मध्ये विजयासाठी 10 धावेची गरज आहे. आणि आता कदापि ते डॉक्टर 40+ ला सवय लागली की काय, मागच्या मॅच मध्ये देखील 2 बॉल 10चाच मॅच होता, मागचा मॅच देखील 2 10चा होता आणि आता पुन्हा तर 2 10 आलेला आहेत. पण डॉक्टर साहेब ते 2 10चं समीकरण बघून घ्या पुन्हा एकदा कदापि, का तेही महत्वाचं राहिलेलं आहे का. 2दा आले तर 2दा आलेला आहे. 2 बॉल 2 मॅच आहे सध्या मैदानावरती. अजय आहे पुढचा बॉल, ओहो आणि 1 रन घेतलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न, 2 रन त्या ठिकाणी आता कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 8चा मॅच आहे, पण नाही अजून सेलिब्रेशन करताना माहित आहे कधी काही पण होऊ शकतं, कधी पण काही पण होऊ शकतं. इतकी मजा क्रिकेटमध्ये आहेत आणि क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी पाहिलेले आहेत. 1 बॉलमध्ये 8, 1 बॉलमध्ये 9, 1 बॉलमध्ये 10 देखील होताना पाहिलेले आहेत. आणि या वर्षामध्ये भरपूर हंगामामध्ये आम्ही पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे मजा येईल. 1 बॉल 8 मध्ये जर एखादा वाईट टाकून जर षटकार आला तर मग कदापि सुपर ओव्हर होईल. चला आता आपण थोडंसं सोपं उदाहरण ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की 1 बॉलमध्ये 8ची गरज आहे, पण कदापि एक वाईट आला शेवटच्या वरती षटकार आला तर आणखी मजा येईल. परत गोलंदाज धनंजय आहे, धनंजय देखील मैदानावरती ती चुकी करणार की नाही करणार याचा विचार सध्या सुरू आहे. प्रीतम सांगतायत आता वाईट नाही हवा आहे, बाकी खेळाडू देखील सध्या आता वाईट नवा आहेत, परंतु आता मैदानावरती काय घडणार. 1 बॉल मध्ये 8 डाव्याची गरज आहे. अजय स्ट्राईक वरती आहेत. आता हा मॅच आहे, मॅच आणि अजय यांचं अर्धशतक त्या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. अजय यांच्या 50वीची इनिंग मैदानावरती आक्रमक इनिंग त्यांनी सेलिब्रेशन केलेली आहेत. मॅच जिंकू नाही शकले, परंतु अजय यांच्यासाठी देखील टाळ्यांचा आवाज होणं गरजेचं आहे. इंजुरी पासून अगदी त्रस्त असताना अजयनं आज या मैदानावरती आपली हाफ सेंचुरी आहे, त्या हाफ सेंचुरी मैदानावरती कंप्लीट केली. चांगली बॅटिंग राहिली, लढत राहिले, परंतु मी म्हणून म्हटलं ना की 2 10 वाला मॅच होता ना, तोच कुठेतरी फसताना पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला. तो डॉक्टर 40+ संघासाठी आपल्याला पाहायला मिळाला. हा मॅच या ठिकाणी संपला गेलेला आहे आणि या मॅचला जिंकलंय टीम यशोदा महाराजनं. लगेच मॅच होणार आहे यशोदा महाराज आणि त्यांच्या जोडीला असेल JDR रायपाडा. चला प्रीतम ठरलाय त्या मॅचचे हिरो. चला प्रीतम आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. प्रीतम यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. चला मैदानावरती टॉस या ठिकाणी केला जाईल आणि आधी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे.
राजूजी भोईर साहेबांना विनंती असेल आपला शुभ दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आहे, तो पुरस्कार प्रीतम यांना दिला जातोय. चला प्रीतम यांना मॅन ऑफ द मॅच